नमस्कार. मागील व्हिडिओत आपण मायक्रो ग्रीन्स म्हणजे आपण घरच्या घरी अंकुरित पालेभाज्यांसारख्या भाज्या आपण उगवू शकतो हे पाहिलं. आज आपण बघणार आहोत वेलवर्गीय भाज्या आणि त्याच्यामध्ये कारले आणि शिराळे आम्ही लावलेले आहे. तर तुम्ही बघू शकाल या ओपन प्लेसमध्ये आपण न लावता हे मी कुंडीत लावलेत, कारण काय होतं की ओपन प्लेसमध्ये लावल्यानंतर खूप मातीची देखभाल करावी लागते. आता आपल्याला दिसतोय हा कारल्याचा वेल आहे आणि तो वरती त्याला थोडासा छोटासा मांडव घातला आहे. घरच्या घरी खर्च न करता बाहेरचा नेट विकत न घेता त्याला मांडव घातलेला आहे आणि ग्रिलची म्हणजे खिडकीची मदत घेतली आहे. आता जो तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर तो आहे कारल्याचा वेल आणि त्याने मस्त खिडकी व्यापून टाकली आहे. छान चढला आहे तो खिडकीला पकडून. खाली माझ्याकडे एक जाळी होती कबुतराची, ती लावली आहे. आणि तुम्हाला दिसत असेल की वेलींना जेव्हा मातीतून न्यूट्रिशन कमी मिळतं तेव्हा ते न्यूट्रिशन शोधण्याचा प्रयत्न करतात आणि असे दोरे टाईप असं एक भाग सोडतात की त्यांना सांगायचं असतं की आम्हाला न्यूट्रिशन हवं आहे. आणि त्यासाठी आपण काय आयडिया करू शकतो ते तुम्हाला मी मध्ये दाखवेन किंवा शेवटी दाखवेन. तर बघा, तुम्ही बघू शकाल की हा वेल मस्तपैकी वर चढतोय, वरती टेरेसवर जातोय. आता त्याला काय करायचं आहे आपल्या न्यूट्रिशनसाठी तुम्हाला दाखवते. एखादा कोल्ड्रिंकची एखादी बॉटल घ्यायची, त्याला खाली होल करून घ्यायचे म्हणजे हवा पास होईल आणि पाणी पण पास होईल. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये माती भरायची, ज्याच्यामध्ये आपण न्यूट्रिशन माती तयार केलेली आहे. ती कशी तयार करायची तेही तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये दाखवेन. आता ती माती आपण त्या बाटलीमध्ये भरतोय. पूर्णपणे भरून घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत की जी बाटली आहे ती त्या भाजीच्या मदतीला लावणार आहोत, ज्यातून तिला न्यूट्रिशन मिळेल. जेव्हा पण असे दोरे किंवा तंतू आपल्याला सोडलेले दिसतात तेव्हा आपल्याला लक्षात यायला पाहिजे की वेलींना न्यूट्रिशन कमी मिळतं आहे. मग अशा वेळेस त्यांना एक्स्ट्रा न्यूट्रिशनसाठी आपण ही आयडिया करू शकतो. तर परत मी तुम्हाला दाखवते की कसे वेलीने हे दोरे सोडलेत. तर त्याला जर आपण असं न्यूट्रिशन दिलं तर डायरेक्टली त्यांना मिळतं आणि वेलींची ग्रोथ, वेलींची वाढ ही खूप छान होते. तर आपण हे एका कोपऱ्यात ठेवून देणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी खतयुक्त माती भरलेली आहे. त्यामध्ये तो दोरा ते तंतू सोडते, त्यातून हे डायरेक्टली न्यूट्रिशन घेणार. तुम्ही बघू शकाल तर 2 ठिकाणी असं सोडलेलं आहे. आणखीनही आपल्याला चेक करावं लागेल कुठे कुठे वेलीने सोडलेलं आहे. तिथे तिथे त्यांना न्यूट्रिशन दिलं तर पटकन त्यांची ग्रोथ, चांगली वाढ होते आणि मग आपल्याला सारखं सारखं माती उपसून खत द्यायची गरज नाही, म्हणजे कुंडीमध्ये उपसून घालायची गरज नाही. तर काही वेळेस काय होतं की वेलींवर कीड पडते, मुंग्या लागतात. तर त्यासाठी एक इन्स्टंट उपाय आपल्याला करायचा आहे, तो कडुलिंबाचं तेल आणि पाणी. जर कडुलिंबाचं तेल आणि पाण्याची फवारणी जर आपण वेलींवर केली, वेलींच्या पानांवर केली, वेलीच्या चढत्या भागावर केली तर बऱ्याच प्रमाणात कीड, मुंग्या यांचं प्रमाण कमी होतं. आता आपण घेतोय एक तुम्हाला दाखवते मी. त्याप्रमाणे हा जो मी कप घेतलेला आहे, हा मेजरिंग कप घेतलेला आहे, तो मी जवळजवळ 20 ml एवढं मी त्याच्यामध्ये कडुलिंबाचं ऑइल घेणार आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर, अर्धा नाही पाऊण लिटर आपण पाणी घालूया. अर्धा लिटर पण घालू शकतो, पण पाऊण लिटर घालूया, कारण माझ्या वेलींवर एवढ्या किडी आणि मुंग्या नाही आहेत. जर किडी, मुंग्या असं काही दिसत असेल तर मग आपण तेलाचं प्रमाण वाढवू शकतो. तर मी हे बॉटलमध्ये घेते, स्प्रे बॉटल आहे, तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये. स्प्रे बॉटलमध्ये मी हे तेल घेतलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये पाऊण लिटर पाणी घालते. दोन्ही मिक्स करून ते आपण जर वेलींवर स्प्रे केलं, वेलींच्या पानांवर स्प्रे केलं तर कुठल्याही प्रकारच्या कीड, मुंग्या, अळी किंवा आणि कोणतंही वेलींना त्रास द्यायला कोणतेही कीटक त्याच्याभोवती येत नाही. कारण काय होतं, पाणी आणि तेल, आणि हे कडुलिंबाचं तेल घरी बनवलेलं आहे, प्युअर आहे, बाहेरून विकत घेतले नाही. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते की आपल्याला बाहेरून काहीही घ्यायचं नाही, जितकं शक्य होईल तितकं घरच्या घरी बनवायचं आहे. हां, पण काही साहित्य आपल्याला घ्यावे लागतात, त्याला नाईलाज आहे. तर ही स्प्रे बॉटलमध्ये मी हे भरलेलं आहे लिक्विड आणि मी आता हे काय करणार आहे, वेलींवर स्प्रे करणार आहे. ते तुम्हाला मी दाखवते कसं करायचं आहे.
काय होतं माहिती आहे, पानांवर एकदा तेलाचा थर बसला की कुठलेही कीटक येत नाही. हे अशा प्रकारे स्प्रे करायचं. आता हे पहाटेच्या वेळेस केल्यामुळे थोडासा काळोख दिसतोय, पण दिसत आहेत तुम्हाला वेलींची पानं. तर ही खिडकीवरती जी कारल्याचा वेल जो चढलेला होता त्याच्यावरती मी स्प्रे करते. आणि नंतर दुसरी जी शिराळ्याची वेल मी तुम्हाला दाखवली त्याच्यावर पण मी स्प्रे करून घेणार आहे. ह्याच्यामुळे खूप छान हे कीटकनाशक पण तयार होतं आणि कुठलंही केमिकल आपण वापरत नाही आहोत. आपण घरच्या घरी बनवलेलं हे कडुलिंबाचं तेल वापरत आहोत, जे आमच्याच फार्ममधलं कडुलिंबाचं झाड, त्याचा रस काढून वगैरे. त्याचा मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला एक दिवस दाखवेन, कारण असं सांगून कळणार नाही. आता हे मी पूर्णपणे याच्यावर स्प्रे करून घेते. त्यामुळे काय होईल, मला 1 महिना तरी परत स्प्रे करायची गरज नाही. पुढच्या महिन्यात परत करावं लागेल, कारण काय आहे, ओपन प्लेस आहे, कीटक इथंच असतात आणि त्याचा प्रादुर्भाव कसा करायचा. आणि नाही केला तर काय होतं, अख्खी वेल संपून जाते. याचा पण अनुभव मी घेतला आहे. आपल्याला वाटतं की कीटक येतील जातील, पण ते जात नाहीत. तिथेच अंडी घालतात आणि मग त्यांची पिल्लं आणि मग त्यांचं पूर्णपणे तिथेच वास्तव्य राहतं आणि पूर्ण वेलीला संपवून टाकतात. जरी फळं लागली तरी फळांना पण ते त्रास देतात. म्हणजे ज्या काही भाज्या लागतात त्यांना पण त्रास देतात, त्यांना पण लागते. मग हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला स्प्रे करायला पाहिजे. आणि कारलं आणि शिराळे या वेलींची माहिती घेतली, त्याच्यावरती कशी फवारणी करावी लागते हेही पाहिलं. तर पुढच्या वेळेस ज्यावेळेस भाज्या लागतील त्यावेळेस मी तुम्हाला परत एकदा मायक्रोग्रीनची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतली होती. त्याचे अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की मस्त मायक्रोग्रीन्स उगवून आलेले आहेत. आता याच्यामध्ये मी कोकोपीटमध्ये जे घातले होते ते पण उगवत आहेत, अजून लहान आहेत. याचं 2 ते 3 दिवसात आपण कटिंग करून याच्या भाज्या बनवू शकतो.